आता विधानसभेचेही वारे वाहू लागलेत, त्याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मनोज जरांगेंकडून विधानसभा लढवण्याची तयारी सुरू। पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा जरांगेंकडून आढावा, तर लोकशाही सगळ्यांना लढण्याचा अधिकार, जरांगेंनी सगळीकडे उमेदवार द्यावे, भुजबळांचं आव्हान। सुजय विखेंचा छंद पुरवला पाहिजे, पक्षानं छंद न पुरवल्यास पालकानं त्यांचा छंद पुरवला पाहिजे, बाळासाहेब थोरातांचा टोला। तर आमच्या मुलाला छंदाबाबत थोरातांनी सांगण्याची गरज नाही, विखे पाटलांचं प्रत्युत्तर। मला माझ्या म्हातारीवर पूर्ण विश्वास, कोणी किती प्रयत्न केले तरी घरात भांडणं लागणार नाही, गोकुळ झिरवाळांसंदर्भातील चर्चेवरून नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडूनच आम्ही घरफोडीचं राजकारण शिकलो, आता पवारांकडून घरफोडीचा कार्यक्रम सुरू। आमदारांच्या मुलांना तिकीट देत घरफोडी करायला नको, धर्मराव बाबा आत्राम यांची पवारांवर टीका। येवल्यात भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत, आव्हाडांनी घेतली शरद पवारांची भेट। दत्ता आव्हाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष। घनसावंगीत राजेश टोपेंविरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव मंजूर। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अपक्ष विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता, बावडा गावात इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन। नांदेड लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांची लोहा कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू। नांदेडमध्ये बहीण भावाची लढत रंगण्याची शक्यता।